आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी कैऱ्या अशा 2-3 तास आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आणि नंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. यासाठी कैरी वापरताना चांगली पकलेली आणि कडक असणारी कैरी वापरायची. त्याला आपल्याला असं पील करून घ्यायचे आणि नंतर त्याच्या फोडी करून घ्यायच्या. साल तशीच ठेवली तर कैरी व्यवस्थित शिजणार नाही, त्यामुळे याला साल काढून मगच याच्या फोडी करून घ्यायच्या. इथे सगळ्या कैरीच्या फोडी तयार आहेत. फोडणी करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये मोहरी घालायची, मेथीदाणे घालायचे आणि थोडासा हिंग घालायचा आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 2 मिनटं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. अगदी थोडी हळद घातलेली आहे मी, मीठ घातले आणि पाणी न घालता आपल्याला हे फक्त मिठामध्ये असंच मऊ करून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं. कमी फ्लेमवरती अधूनमधून हलवत याला मऊ करून घ्यायचं. कैरी यातली मऊ झाली की मग यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. 2 वाट्या कैरीच्या फोडी असतील तर 1 वाटी गूळ घालायचा. मिक्स करून घ्यायचं आणि याला कमी फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं. यावर झाकण ठेवते. हे छान घट्ट झालं किंवा गूळ पूर्णपणे मेल्ट झालं की मग सगळ्यात शेवटी यामध्ये मिरची पावडर घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून हे गार झाल्यानंतर आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं.